नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलंय ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की कौशिकी आणि दयानंद यांची समजूत काढल्यानंतर आणि घटस्फोटाचे पेपर्स फाडल्यानंतर केदार आणि तारिणी त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. आणि मग ते दोघेजण बॅगमधील त्यांचं सामान काढून ते कपाटामध्ये लावत असतात. आणि हे करत असताना ते दोघेही एकदम शांत असतात. दोघांच्याही मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात. तारिणीला असं वाटत असतं की केदारला आपल्यासोबत राहायचं नाही आहे आणि म्हणूनच त्याने त्या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या होत्या. आणि तिला याही गोष्टीचा पश्चाताप होत असतो की आपण उगाचच आपल्या मनातील भावना त्याच्यासमोर व्यक्त केल्या, आपण आपली मैत्रीची मर्यादा ओलांडली आणि त्याचा तिला खूप जास्त त्रास होत असतो. त्यानंतर केदार तिच्याशी बोलायला म्हणून पुढे येतो. तो तिला म्हणत असतो की अगं बस, तू नाही बाकीची कामं करू नको, आराम कर, तुझी जखम अजूनही ताजी आहे, बाकी सगळं मी करतो. पण त्यावेळी तारिणी म्हणते, नाही केदार, आत्तापर्यंत तू जे काही केलं आहे ना ते पुरेसं आहे, यापेक्षा जास्त अपेक्षा मी तुझ्याकडून नाही ठेवू शकत. आणि ती आतमध्ये निघून जाते. तिच्या या अशा वागण्यामुळे बोलण्यामुळे केदारला वाईट वाटतं. तो मनाशी विचार करत म्हणू लागतो की बॉसला नेमकं काय झालंय, ती अशी माझ्याशी तुटक का वागते, की खरंच तिला असं वाटतंय की त्या पेपर्सवर मीच सह्या केल्या होत्या. आणि मग त्यानंतर तो हिम्मत करून पुन्हा एकदा तारिणीसोबत बोलायला जातो. पण तारिणी तो विषयच टाळते आणि म्हणू लागते की हे बघ केदार, आज जे काही घडलं ते पुन्हा घडायला नकोय आणि त्याचसाठी आपल्याला लवकरात लवकर त्या युवराजच्या विरोधात पुरावे शोधावे लागणार आहे. एकदा का हे मिशन संपलं की मग आपण वेगळे होऊयात, पुन्हा असं कधी घडायलाच नको. आणि मग त्यानंतर ती वेगळाच विषय काढते. पण त्यामुळे केदारला वाईट वाटतं. तो मनाशी विचार करत म्हणू लागतो की बॉसच्या मनात नेमकं काय सुरू आहे, कसं कळणार, ती विषय का टाळते काय माहिती. त्याचवेळी इकडे तारिणीला सुमीचा कॉल येतो. तारिणी तिच्याशी बोलायला सुरुवात करते, पण तिचा बदललेला आवाज सुमीला पटकन लक्षात येतो. ती विचारते की तारिणी, काय झालं बाळा, सगळं ठीक आहे ना गं? आणि त्यावेळी ही हसून म्हणते, हो गं सुमी, सगळं ठीक आहे, जरा 2-3 दिवस धावपळ झाली ना म्हणून थकल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही. आणि मग आपली सुमी तिला विचारू लागते की मला सांग, उद्या तू आणि माझं धनुष येत आहे ना इकडे, मी तुम्हा दोघांसाठी मस्त लाडू बनवून ठेवलेत. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की हो सुमी, मी नक्की येईल, पण केदारचं नाही सांगू शकत, कारण 2-3 दिवस तो इथे नव्हता म्हटल्यामुळे त्याचं ऑफिसमधील कामसुद्धा पेंडिंग आहे. आणि हे ऐकून सुमी हसून म्हणते, तू नको ग काळजी करू, तो त्याच्या श्रीवल्लीसाठी नक्की टाईम काढेल, या तुम्ही दोघेजण. आणि त्यावर तारिणी नाईलाजानेच हो म्हणते आणि फोन ठेवून देते. त्यानंतर तिला तिची औषधं घ्यायची असतात म्हणून केदार तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. तारिणी औषधं तर घेते, पण ती केदारकडे बघत नाही किंवा त्याच्याशी काही बोलतही नाही. त्यानंतर मग केदार एका कामानिमित्त किचनमध्ये जातो. त्याचवेळी इकडे तारिणी एकटीच रूममध्ये रडत बसते. तिला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खूप जास्त त्रास होत असतो. त्याचवेळी दुसरीकडे पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे युवराज, पद्मिनी, निशी आणि ईशा पुन्हा एकदा तोंडावर पडलेले असतात. युवराज चिडचिड करत म्हणत असतो की तरी मी तुम्हाला सांगत होतो की काही उपयोग होणार नाही, ते दोघंजण सिंपती गेन करणार आणि मग सगळं पूर्ववत होणार. ती कौशिकी आणि तो दयानंद खांडेकर कधीच आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि त्यावेळी पद्मिनी म्हणू लागते की अरे, मला कळतच नाही आहे की ती कौशिकी असं कसं वागू शकते, त्या केदारच्या जागी जर तू असताना तर तिने तुला 100% घरातून बाहेर काढलं असतं, पण तिने त्या केदारला काय शिक्षा दिली, तर या घरातच राहायचं आणि संसार करून दाखवायचा. आणि त्यावेळी निशी म्हणते की मला वाटलंच होतं हे असंच काहीतरी होणार, म्हणून मी काही बोलले नाही. तर ईशा म्हणते, काय बोलतेस तू, सगळ्यात जास्त एक्सायटेड तर तूच होती ना. तर पद्मिनीसुद्धा खूप जास्त चिडलेली असते. आणि मग ती ठरवते की आता काही झालं ना तरी मी त्या तारिणीला आणि केदारला या घरात राहू देणार नाही. आत्तापर्यंत देव त्यांच्या बाजूने होता, नशीब त्यांना साथ देत होतं, पण आता नशिबाला मला साथ द्यावीच लागेल, नाहीतर मी नाव नाही सांगणार पद्मिनी खांडेकर. तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणीने एका कागदावर तिच्यासाठी ग्रीन फ्लॅग म्हणजे नेमकं कोण हे जे काही लिहिलेलं असतं तेच ती वाचत असते, बघत असते आणि रडत असते. तिला असं वाटत असतं की आपण उगाचच केदारला आपल्या मनातील भावना सांगितल्या, त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम असताना आपण हे सगळं करणं खूप जास्त चुकीचं आहे. आणि त्याचवेळी तिथे येतात दयानंद खांडेकर.
आणि त्यांना पाहून तारीनी लगेच डोळे पुसते, परंतु तिच्या डोळ्यातलं पाणी दयानंदपासून काही लपत नाही. ते तिला विचारतात की काय गं बाळा, काय झालं, का रडते? तर तारीनी हसून म्हणते, नाही बाबा मी कुठे रडते, पण मला सांगा तुम्ही इथे काय करताय? इतका उशीर झाला, तुम्ही झोपले का नाही? आणि त्यावेळी दयानंद हसून म्हणतो की गं, माझ्या लेकीच्या डोळ्यात पाणी असताना मला कशी झोप लागेल, सांग बरं काय झालंय ते? आणि त्यामुळे तारीनी त्यांच्यासमोर रडायला सुरुवात करते आणि त्यामुळे दयानंदला वाईट वाटतं. दुसरीकडे त्याच वेळी आपली कौशिकी केदारसोबत बोलत असते. ती केदारला विचारत असते की केदार, मला खरं खरं सांग, तुझ्यात आणि तारीनीत सगळं ठीक आहे ना रे? आणि त्यावेळी केदार म्हणतो, हो ताई, आम्हा दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे. आणि त्यावेळी कौशिकी म्हणते की जर खरंच हे असं असेल ना तर उत्तम आहे, पण जर तुम्हा दोघांमध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स असतील ना तर प्लीज एकमेकांसोबत बोला, ते प्रॉब्लेम सॉल्व करा. कारण तुम्ही दोघेजण खूप समजूतदार आहात, एकमेकांसाठी अगदी अनुरूप आहात. कोणत्याही छोट्या मोठ्या कारणावरून तुम्ही प्लीज मागे घेतला होता तसा निर्णय घेण्याचा विचारही करू नका. कारण आयुष्य ना खूप मोठं असतं आणि ते एकट्याने काढणं खूप अवघड. त्याचवेळी दुसरीकडे दयानंद तारिणीसोबत त्याच विषयावर बोलत असतात. तिला विचारत असतात की बाळा, तुझ्यात आणि केदारमध्ये नक्की सगळं ठीक आहे ना गं? आणि त्यावर तारिणी रडतच हो म्हणते. दयानंद तिला पुन्हा विचारतात की तुझं खरंच केदारवर प्रेम आहे ना? आणि त्यावर तारिणी रडतच मान डोलावत हो म्हणते. पहिल्यांदा तिने मनापासून या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं. आणि मग दयानंद तिला समजावतात की हे बघ, रागाच्या भरात कधी कधी माणूस असा निर्णय घेतो, पण यापुढे ना अजिबात असं काही करायचं नाही. शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा. संसार हा असाच असतो. आपण आपल्या जोडीदाराच्या काही चुका सोडून द्यायच्या असतात आणि पुढे जायचं असतं. आणि त्यावर तारिणी फक्त खाली मान घालून हो म्हणत असते. तर दुसरीकडे कौशिकी केदारला म्हणत असते की केदार, जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे ना, ते आयुष्य माझ्या भावाच्या वाट्याला यावं असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा समजावते. हे बघ, मला माहिती आहे, जर एखाद्या नात्यात ना घुसमट होत असेल तर माणसाने नक्की घटस्फोट घेऊन रिकामं व्हावं, पण घटस्फोट हा शेवटचा पर्याय असायला हवा, पहिला नाही. आणि म्हणूनच तू आणि तारिणी एकमेकांशी सगळं काही बोला, शांतपणे यापुढे निर्णय घ्या, अजिबात काही गडबड करायची नाही. आणि त्यावर केदारही हो म्हणतो. तर दुसरीकडे दया काका आपल्या तारिणीला सांगत असतात की हे बघ तारिणी, मी तुला तुझा बाबा म्हणून सांगतोय, तुझं आणि केदारचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते माहिती आहे मला. आणि म्हणूनच यापुढे ना असा घटस्फोटाचा वगैरे निर्णय घ्यायचा विचार मनातही आणायचा नाही बरं का. आणि त्यावर तारिणीही हो म्हणते आणि दया काकांना तसं वचनही देते. त्याचवेळी दुसरीकडे कौशिकीसुद्धा केदारकडून वचन घेते. आणि त्यावेळी केदार म्हणतो की ताई, तू काही काळजी करू नको, माझं आणि तारिणीचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही ना पुन्हा कधीच हा असा वेडेपणा करणार नाही. आणि तो तिची माफीसुद्धा मागतो. तर दुसरीकडे तारिणी आणि दयानंद यांचंही बोलणं पूर्ण होतं. दयानंदने ज्या प्रकारे केदारकडून वचन घेतलेलं असतं त्याच प्रकारे तो आपल्या तारिणीकडून सुद्धा वचन घेतो आणि ती त्याला मनापासून वचन देते सुद्धा. त्यामुळे त्याला आनंद होतो. त्यानंतर मग आपण पाहतो की दुसरा दिवस उजाडलेला असतो. केदार आंघोळ करून बाहेर येतो तेव्हा त्याला रूममध्ये तारिणी कुठेही दिसत नाही. उलट तिने केदारसाठी काही चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे केदारच्या लक्षात येतं की बॉस आपल्यावर अजूनही नाराज आहे, तिचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. म्हणून तो तिला कॉल करतो, पण तारिणी कॉल काही रिसीव करत नाही. त्यानंतर आपण पाहतो तारिणी तिच्या टीमला भेटण्यासाठी आलेली असते आणि मग त्यानंतर ती त्या गुलाबबाबत विचारणा करते. त्यावेळी फातिमा तिला सांगते की बॉस, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याला इन्शुलिनचं इंजेक्शन दिलं आहे आणि कालपासून त्याचं खाणं पिणं पूर्णपणे बंद केलं आहे. तारिणी म्हणते गुड, आता आपल्याला त्याच्या मेंदूवर ताबा मिळवावा लागणार आहे. आणि त्यावेळी कमांडर म्हणतात की वा बॉस, तुम्ही तर त्याच्या मेंदूसोबतच खेळताय की. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की कमांडर, या अशा गुन्हेगारांसोबत ना हे असंच वागायला लागतं, कारण आपण त्यांना शारीरिक इजा करून काहीच साध्य होणार नाही आहे. त्यांची कॅपॅसिटी खूप जास्त असते, त्यामुळे त्यांना मरणाची किंवा कशाचीही भीती वाटत नाही आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्या मेंदूशी खेळावं लागणार आहे. आणि मग ती तिच्या टीमला काही सूचना देते, पण तितक्यात तिला पुन्हा एकदा केडीचा कॉल येतो. पण तारिणी सरळ त्याचा कॉल कट करते आणि गुलाबकडे जाते. त्यामुळे टीमला आश्चर्य वाटतं, त्यांना समजतच नाही की नेमकं या दोघांमध्ये काय सुरू आहे. तर दुसरीकडे केदार चेतना काकूंकडे तारिणीबाबत विचारणा करतो. त्यावेळी त्या सांगतात की अरे, सकाळपासून मीही तिला बघितलं नाही, कदाचित ती आश्रमात गेली असेल. आणि त्यावर केदार म्हणतो की ठीक आहे, मी पाहतो तिला फोन करून. आणि मग त्यानंतर तो टेक्नोला कॉल करतो आणि तारिणी तिकडे आली का हे विचारतो. त्यावर टेक्नो सांगतो हो केडी सर, बस इकडेच आहेत, पण
आता ना त्या गुलाबचं इंटरोगेशन करायला गेल्यात आणि हे ऐकून केदारला भीती वाटू लागते. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी गुलाबकडे आलेली असते. गुलाबला कालपासून काहीही खायला प्यायला मिळालेलं नसतं आणि त्यामुळे त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली असते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब